शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। छत्रपती शिवाजी राजांच्या कार्यानं प्रेरित झालेलं हे वळ गावातील शिवबा प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत दुर्भिक्षित घटकामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी राजांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र निर्माण करण्याचा, तो घडवण्याचा अविरतपणे प्रयत्न करणारं हे शिवबा प्रतिष्ठान आणि या शिवबा प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री विजयजी भांबरे साहेब यांच्या कार्यालयात आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत। खरं म्हणजे इथे आल्यानंतर एक रायगडावर आल्याचा आनंद आम्हाला झाला आणि शिवरायांनी 350 वर्षापूर्वी या अखंड महाराष्ट्राचं स्वप्न कोणाच्या मनगटाच्या जोरावर, कोणाच्या मस्तकाच्या जोरावर, कोणाच्या विचाराच्या जोरावर, कोणाच्या कार्याच्या जोरावर जर पाहिलं असेल तर ते आदरणीय विजयजी भांबरे साहेब तुमच्याकडे पाहून खऱ्या अर्थाने आज समाधान वाटतं। म्हणजे आज एवढी वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी राजांचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन तुम्ही जनमानसापर्यंत जाता। आज वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाला अविरतपणे गेली वर्षभर वया पुरवण्याचं कार्य, त्या विद्यापीठामध्ये लागणाऱ्या मदतीचं कार्य आपलं शिवबा प्रतिष्ठान करत आहात। आपण प्रत्यक्ष सन्माननीय विजयजी भांबरे साहेब आपण करीत आहात, आपल्या सगळ्या मंडळाचे सदस्य करत आहात। आम्ही आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि अगदी रायगडाच्या कानाकोपऱ्यापर्यंत, अगदी रत्नागिरी असेल, त्याचप्रमाणे अगदी ठाणे जिल्ह्याच्या शेवटच्या घटकापर्यंत ज्या विद्यार्थ्याच्या घरामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे त्याच्या घरामध्ये शैक्षणिक साहित्य देऊन तुम्ही ज्ञानाचा नंदादीप तेवत ठेवताय, हे तुमचं कार्य अत्यंत महान आहे। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांच्या अगदी ज्याला आपण म्हणतो रायगडावरच्या 32 मणी सोन्याच्या सिंहासनावर बसल्याचा मला आज आनंद झाला। ही खुर्ची तुम्हाला शोभते आणि तुमचं कार्य, तुमचा लोकमानमधला जो संपर्क आहे तो संपर्क खऱ्या अर्थाने नमस्कार तुल्य आहे। अनेक प्रकारचे आपण नेतृत्व पाहतो, अनेक प्रकारची कार्य करणारी आपण माणसं पाहतो, पण कोणीतरी स्वार्थापोटी काम करतो। आपलं हे निस्वार्थ कार्य शिवबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे। शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंवा किराणा सामान, अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये असलेली मदत असेल किंवा ज्या महिला भगिनी आहेत की ज्या भगिनी आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आर्थिक मदत करणं, गावामध्ये एक आदर्श गाव कसा निर्माण करता येईल हे शिवबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण कार्य करत आहात। आपल्या कार्याला छत्रपती शिवाजी महाराज उदंड ज्याला आपण म्हणतो आशीर्वाद देवत। खरं म्हणजे तुमच्या कार्याची प्रेरणा पाहिली की असं वाटतं की छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये आपण मावळ्याच्या रूपानं कोणत्या तरी जन्मामध्ये तुम्ही मावळे असाल, कारण एवढी कार्याची ऊर्जा, एवढी कार्याची प्रेरणा एखाद्या शिवभक्तामध्ये निर्माण व्हावी हे खऱ्या अर्थानं गौरवास्पद आहे। त्यामुळे आज या ठिकाणी येऊन अत्यंत समाधान वाटलं। वारकरी तत्वज्ञान विद्यापीठावर आपली कृपादृष्टी आहेच, अशीच ठेवा। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी राजांचं जे भव्य मंदिर भिवंडी तालुक्यामध्ये उभं आहे त्या मंदिराच्या उभारणीसाठी आपल्या संपूर्ण वळ गावातून जास्तीत जास्त निधी देण्याचं काम आपल्या सगळ्यांनी केलं आणि त्यामध्ये आपलाही मोठा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे त्या मंदिर समितीच्या वतीनं, सन्माननीय राजभाऊ चौधरींच्या वतीनं आणि वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या वतीनं मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि असंच सहकार्य आपला अविरत राहू दे अशी प्रार्थना करतो आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की शिवबा प्रतिष्ठानचं हे जे कार्य आहे हे कार्य यावत चंद्र दिवा करू अशाच पद्धतीनं दैदिप्यमान होत राहू हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। खूप खूप धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवाजी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी।